श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 15 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादे काम वारंवार अडकत आहे का? मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही अशी भावना मनात आहे का? आर्थिक नियोजन, करिअर किंवा नातेसंबंधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहात का? हा पंधरवडा तुमच्यासाठी कोणते संकेत घेऊन येत आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. मेष राशीला जुलैचा पहिला पंधरवडा कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या पंधरवड्यात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल जाणवेल. बराच काळ मनात असलेली अस्वस्थता कमी होईल आणि भविष्यासाठी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची साथ मिळाल्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण हळूहळू आनंदी होईल आणि कुटुंबियांचे सहकार्य वाढेल. या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळा. प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करून पुढे गेल्यास मोठा फायदा होईल. काही जुन्या आठवणी किंवा जुन्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. त्यांच्याशी वागताना भूतकाळातील चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा आशादायक ठरण्याची चिन्हे आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटल्या तरी त्यातून स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. तुमचे काम, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणा यामुळे कार्यक्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखती, नवीन संपर्क किंवा शिफारसीमुळे अपेक्षित दिशेने प्रगती होऊ शकते. मात्र कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी सर्व अटीशर्ती काळजीपूर्वक तपासा. व्यावसायिकांसाठीही हा काळ प्रगतीचा राहील. नवीन ग्राहक मिळतील, जुन्या ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि व्यवसाय विस्तारासाठी योग्य संधी मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शक व्यवहार ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही गैरसमजाला वेळेत दूर केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. स्पर्धा वाढलेली असली तरी तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत तुम्हाला पुढे घेऊन जाईल. सरकारी कामे, कागदपत्रे किंवा परवानग्या यामध्ये काही विलंब होऊ शकतो, मात्र संयम ठेवल्यास काम पूर्ण होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्न मिळेल किंवा जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते. त्यामुळे आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल. तथापि खर्च वाढण्याचीही शक्यता आहे. घरातील आवश्यक वस्तू, वाहन, शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित खर्च अचानक समोर येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खर्चाचे नियोजन करणे आवश्यक राहील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनेच्या भरात किंवा इतरांच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेऊ नका. बचतीवर भर दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी परतफेडीचे नियोजन सुरू करावे. योग्य व्यवस्थापन केल्यास आर्थिक स्थैर्य हळूहळू वाढताना दिसेल. कौटुंबिक जीवन. हा कालावधी कौटुंबिक दृष्टिकोनातून समाधानकारक आणि अनेक सकारात्मक अनुभव देणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये सुरू असलेले मतभेद, गैरसमज किंवा तणाव हळूहळू कमी होताना दिसतील. प्रत्येक सदस्य एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि प्रसन्न राहील. तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल, त्यामुळे मनातील संभ्रमही दूर होईल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठीही मानसिक समाधान देणारे ठरेल. मोठ्या भावंडांचे मार्गदर्शन एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये उपयोगी पडू शकते. लहान सदस्यांच्या शिक्षण, करिअर किंवा भविष्यासंदर्भातील चर्चांमध्ये तुमचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. घरामध्ये एखादा शुभ प्रसंग, धार्मिक कार्यक्रम, पाहुण्यांचे आगमन किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण उत्साहपूर्ण राहील. मालमत्ता, जमीन किंवा घराशी संबंधित काही प्रलंबित विषयांमध्ये हळूहळू सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासून घ्या. कुटुंबामध्ये एखाद्या छोट्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असली तरी तुमचा संयम आणि शांत स्वभाव परिस्थिती नियंत्रणात ठेवेल. रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंधांवर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलणे अधिक हिताचे ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा पंधरवडा अनेकांसाठी आशादायक ठरू शकतो. जोडीदाराशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यामुळे जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. अनेक दिवसांपासून व्यक्त करता न आलेल्या भावना या काळात सहजपणे व्यक्त करता येतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्रामार्फत किंवा सामाजिक कार्यक्रमातून विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते.
मात्र कोणत्याही नात्यामध्ये घाईघाईने पुढे जाण्याऐवजी त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी राहील. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक नियोजन, मुलांच्या भविष्यासंदर्भातील चर्चा किंवा घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल. काही जोडपी छोट्या सहलीचे नियोजन करू शकतात, ज्यामुळे मानसिक ताणही कमी होईल. तथापि अहंकार, संशय किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे टाळा. छोट्या गैरसमजांना वेळेत दूर केले तर नात्यामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत हा पंधरवडा साधारण चांगला राहील, परंतु निष्काळजीपणा करणे योग्य ठरणार नाही. कामाच्या वाढत्या ताणामुळे थकवा, झोपेची कमतरता, डोकेदुखी किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक राहील. आहाराकडे विशेष लक्ष द्या. बाहेरील तेलकट, तिखट किंवा अनियमित अन्नपदार्थांचे सेवन कमी करा. भरपूर पाणी प्या, ताजी फळे आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम, योग किंवा प्राणायाम केल्यास शरीरासोबत मनही शांत राहील. ज्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी औषधे वेळेवर घ्यावीत. वाहन चालवताना घाई करू नका. लहान मोठ्या दुखापती टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. अनावश्यक चिंता सोडून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्रार्थना किंवा आवडत्या छंदासाठी वेळ दिल्यास मानसिक ऊर्जा वाढेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांच्या काही प्रक्रिया पुढे सरकतील. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे टाळा. प्रवास या पंधरवड्यात लहान किंवा मध्यम अंतराचे प्रवास होण्याची शक्यता आहे. काही प्रवास कामानिमित्त होतील, तर काही कौटुंबिक किंवा धार्मिक कारणांसाठी होऊ शकतात. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होईल. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. प्रवासापूर्वी आवश्यक कागदपत्रे, तिकिटे आणि इतर तयारी पूर्ण करा. पावसाळ्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करणे योग्य राहील. आध्यात्मिक जीवन या काळात तुमचा आध्यात्मिक कल वाढताना दिसेल. मंदिरात दर्शन, नामस्मरण, ध्यान किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मानसिक शांतता मिळेल. एखाद्या सत्पुरुषांचे मार्गदर्शन किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. उपाय: दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातील पाण्याचे अर्घ्य द्या. ओम गं गणपतये नमः आणि ओम श्री हनुमते नमः या मंत्रांचा जप करा. मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे पठण करा. गरजू व्यक्तींना लाल फळे, मसूर डाळ किंवा गूळ दान करा. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा पंधरवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. आरोग्याबाबत नियमित दिनचर्या आणि योग्य आहार पाळल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील, तर प्रवासातून लाभदायक संधी मिळू शकतात. आध्यात्मिक साधना आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही या पंधरवड्यातील प्रत्येक संधीचा उत्तम लाभ घेऊ शकाल. संयम, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्न हेच या संपूर्ण पंधरवड्यात तुमच्या यशाचे खरे सूत्र ठरेल. धन्यवाद.